आज वसई सन सिटी येथे महाराष्ट्र पोलीस फॅमिली संघटना ह्यांनी आज पोलीस भरती अगोदर प्रशिक्षणासाठी शिबिर आयोजन केलेले आहे। आज शिबिराचा शेवटचा दिवस आहे। ह्यामध्ये आपण आज ह्यांना भेटण्यासाठी आलेलो आहोत आणि ह्या ठिकाणी प्रशिक्षण देणारे जे प्रशिक्षण टीचर आहेत ते कसे काय करावी ह्याबद्दल ह्यांना कसं काय प्रशिक्षण दिलं ह्याबद्दल आपण बोलण्यासाठी एक टीचर आहेत त्यांच्याशी बोलूया। मॅडम नमस्कार। नमस्कार सर, माझं नाव खुशी अशोक कांबळे। मी इकडे मुलांना लेखी ट्रेनिंग देते। 3 दिवस झालं महाराष्ट्र पोलीस फॅमिली संघटनेचे जे महाराष्ट्र हे प्रमुख आहेत, संपर्क प्रमुख सिद्धेश राणे सर यांनी हा प्रोग्राम आयोजित केला आहे। 24 तारखेपासून 26 तारखेपर्यंत 3 दिवस पूर्व प्रशिक्षण असा हा कार्यक्रम होता। 24 तारखेला सकाळी या कार्यक्रमाची सुरुवात झाली। सकाळच्या नंतर दुपारपर्यंत मुलं आले। त्याच्यानंतर मुलांना जेवण देऊन 4 वाजता आम्ही मुलांना मैदानावर घेतलं। त्याच्यानंतर बेसिक पोलीस भरतीचा जो मैदानीसाठी बेसिक वॉर्मअप आणि रनिंग कशा करायच्या, त्याचे स्टेप कशा असतात, स्टेपिंग कशा असतात, एक्झॅक्टली कसे मार्क वगैरे असतात हे सगळं केलं। माझ्यासोबत मैदानीमध्ये योगेश सर आणि चव्हाण सर यांनी मुलांना मैदानी प्रशिक्षण दिलं। पहिला दिवस झाल्याच्या नंतर मुलांना संध्याकाळी डिनर देऊन मुलांची आणि मुलींची झोपण्याची सोय केली होती। तिकडे मुलांना स्टे करवला। दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता मुलांना मैदानीवर घेतलं। त्या दिवशी मुलांचा बेसिक वॉर्मअप, त्याच्यानंतर रनिंगच्या स्टेपिंग कशा असतात, मेन म्हणजे गोळा कसा फेकायचा, त्याचे मार्किंग कसे असतात, फाऊल कसा होतो, मार्क कसे वाढवायचे, आहार कसा असला पाहिजे, या गोष्टीवर सरांनी मार्गदर्शन केलं। त्याच्यानंतर मग मुलांचं आपण ब्रेकफास्ट करवला। त्याच्यानंतर परीक्षा, लेखी परीक्षेमध्ये मार्क कसे वाढवायचे, लेखी परीक्षा कशी होतीये, त्याच्यानंतर लेखी परीक्षेसाठी कुठले कुठले पुस्तकं वाचायला पाहिजे, ती किती मार्काची होते, कसे प्रश्न विचारले जातात, याबद्दल मुलांना मी गाईड केलं। त्याच्यानंतर दुपारचा लंच झाला। दुपारच्या लंचच्या नंतर प्रश्नपत्रिका वगैरे कशा सोडवाव्या यावर मुलांना मार्गदर्शन केलं गेलं। त्याच्यानंतर परत 5 वाजता मुलांची फॉलोइंग घेतली। त्याच्यामध्ये सरांसोबत अजून एक ट्रेनर होते, अशोक सर, त्यांनी आले। 3 सरांनी मुलांना गोळा कसा फेकायचा याबद्दल माहिती सांगितली। त्याच्यानंतर जसं इंजुरी होते की रनिंग केल्याच्या नंतर मग त्याच्यावर कशी मात करायची, परफेक्टली लुजिंग कशी करायची, हे मुलांना शिकवलं। आजचा 3रा दिवस होता। आज आपले हिमाचलचे सीमांचल बारीक सर जे आहेत ते आले होते। सकाळी त्यांनी मुलांना मार्गदर्शन केलं। 5 किलोमीटरची मुलांना रनिंग करवली। त्याच्यानंतर त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने मुलांचं वॉर्मअप, त्याच्यानंतर मुलांच्या जे रनिंगच्या ग्राउंडच्या जे इव्हेंट असतील त्या इव्हेंट करून घेतला। खूप छान पद्धतीनं त्यांनी सकाळी मुलांचं ग्राउंड करून घेतलं। त्याच्यानंतर मुलांना लंच ब्रेकफास्ट दिला। ब्रेकफास्टच्या नंतर आता आम्ही मुलांना लेखी पेपर कसा सोडवावा, मुळात अभ्यास किती तास करावा, पोलीस भरतीसाठी कुठले कुठले डॉक्युमेंट्स लागतात ते कसे काढायचे, फॉर्म कसा भरायचा, यावर आम्ही सविस्तर मार्गदर्शन केलेलं आहे। आता आपल्या सोबत ग्राउंड वरती मुलांचा एक्सरसाइज कसा घेतला जातो ह्याबद्दल सांगण्यासाठी सर आहेत, ते काय सांगतात ते आपण ऐकूया। नमस्कार, मी माजी सैनिक योगेश घाटाळ। सर्वप्रथम इथे सिद्धेश राणे सर आहेत आणि त्यांची पूर्ण टीम आहे। महाराष्ट्र पोलीस फॅमिली संघटना, त्याचे महाराष्ट्र संपर्क प्रमुख सिद्धेश राणे सर आणि त्यांच्या पूर्ण टीमने इथे हा वसई शहरामध्ये हा प्रोग्राम आयोजित केला, जेणेकरून ज्या ज्या मुलांना पोलीस प्रशिक्षण, पूर्वतयारी कशी करायची, काय काय केलं पाहिजे आणि त्याची तयारी कशी केली पाहिजे, जेणेकरून ते पोलीसमध्ये भरती होऊ शकतात आणि त्यांचं आपलं एक जी प्रोसेस आहे आणि जी जर्नी आहे ती पुढे कशी नेऊ शकतात यासाठी त्यांनी खूप चांगला इथे प्रयत्न केला आहे। आणि त्यासाठी इथे जी सर्व प्रशिक्षण ठेवलं आहे त्यासाठी मी फिजिकल कसं करायचं त्याबद्दल त्यांना थोडीशी माहिती दिली आणि त्याच्याबद्दल पुढे कशी जाऊ शकतात। 1600 मीटर रनिंग आहे त्याच्यामध्ये पोलीस भरतीमध्ये, ती कशी धावायची किंवा ट्रिक्स कशा हे करायच्या आणि स्टॅमिना इन्क्रीज कसा करायचा, जेणेकरून आपण जो त्या टायमिंग आहे 4:50, 5:10 तो कसा पूर्ण करू शकतात याच्याबद्दल त्यांना सांगितलं। आणि त्याच्यात शॉर्टपुट आहे, गोळा फेक आहे, त्याच्याबद्दल माहिती दिली आणि एक 100 मीटर रन कसा करायचा आणि त्याच्यामध्ये कसं हे करायचं ते सर्व त्यांना शिकवलं। आणि हे सर्व सिद्धेश राणे सरांनी घडवून आणलं आणि त्याच्यामध्ये आम्हाला सभा केली, त्याच्यासाठी आम्ही त्यांचे आभार मानतो। आणि असंच त्यांनी पुढेही अशी हे कार्यक्रम वाढवावा आणि जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना आणि कॅन्डिडेट्सला बेनिफिट व्हावा अशी अपेक्षा करतो। थँक्यू। आता आपल्या सोबत विद्यार्थी आहेत, त्याच्यातलं कोण बोलू शकेल का?
तुम्ही काय बोला, तुमचं नाव काय? माझं नाव तन्वी संतोष टिके, मी राहणारी वसईमध्येच आहे. मला ह्या महाराष्ट्र पोलीस फॅमिली संघटनाची मला माहिती मिळाली, तर मी लगेच म्हटलं की नाही आपल्याला भरती द्यायची आहे ना, तर मी ती जॉईन केली. तर मला ह्याच्यामध्ये आल्यानंतर मला खूप गोष्टी शिकायला मिळाल्या की भरती काय असते, त्याच्यामध्ये काय काय असतं, काय केलं पाहिजे, म्हणजे स्वतःवरती आपण किती स्वतःमध्ये आणलं पाहिजेत अजून, की म्हणजे आम्हाला ह्याच्यामध्ये पेपर कसा द्यायचा, ग्राउंड कसं करायचा, इव्हन डाएट आपली कशी हवी आहे, ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला शिकवल्या. आता आमचं नशीब म्हणजे एवढं की आम्हाला मोठे मोठे लोक म्हणजे आलेत की ट्रेन करणारे, जे आर्मीमध्ये होते किंवा अजून आहेत, त्यांनी आम्हाला खूप चांगलं म्हणजे सांगितलं, समजवल्या गोष्टी, खूप चांगलं आम्हाला गाईड केलं. आता ती हिमाचलवरून ते आलेत, सीमांचल बारीक सर, त्यांनी तर खूप छान म्हणजे आमच्या सकाळी 5 किलोमीटरची रन झाली. त्यानंतर त्यांनी वॉर्मअप जो एवढा छान घेतला आणि आम्हाला एकदा कसलीच कमी पडून दिली नाही, किंवा आमचं म्हणजे पाण्याची सोय किंवा राहण्यांची, मुलांची, मुलींची, आणि सगळ्यांनी इक्वली ट्रीट केलं आहे इथे, आणि खूप म्हणजे ह्याची आम्हाला खूप मदत पण झाली आहे. आज तिसरा दिवस आहे, आले त्या दिवसापासून आजपर्यंत कसं वाटतंय, म्हणजे किती शिकले असं खूप माझी बॉडी पण बिल्डअप झाली आमची, आणि आम्हाला स्ट्रेंथ मिळाली, की आम्हाला फोकस पण मिळाले की आम्हाला काय करायचंय, आणि ह्यांनी आम्हाला खूप छान प्रकारे मार्गदर्शन केलं आहे. ओके, धन्यवाद. माजी सैनिक या ठिकाणी उपस्थित आहेत. माजी सैनिक ह्यांचा अनुभव आणि त्या मुलांना शिकवण कशी दिलेली आहे त्याबद्दल सांगत आहेत, ते देखील आपण ऐकूया. सर नमस्कार. नमस्कार सर, माझं नाव जगन्नाथ चव्हाण, मी माजी सैनिक आहे आणि गेल्या 3 वर्षापासून मी रिटायर झालो सध्या. आणि मला हे खूप आवडतं, म्हणजे फिजिकल ट्रेनिंग द्यायला किंवा मोटिवेशनल स्पीच देण्यासाठी. तर मला ही संधी हवी होती, तर राणे सरांनी मला ती संधी दिली. सैनिक फेडरेशनच्या थ्रू मला फोन आला, तर तुम्ही सांगितलं की तुम्ही तिथं जा आणि तुमच्याकडून जेवढं होईल तेवढं तुम्ही करा. तर मी इथं आल्यानंतर जे विद्यार्थी होते, तर ज्यांना जॉईनिंग करायची होती, तर त्यांचं फिजिकल प्लस गरजेचं काय काय आहे, फक्त जॉईनिंगसाठी फिजिकल असणं आणि लेखी असणं हे इम्पॉर्टंट नसतं, तर त्यांचं मेंटली स्ट्रॉंगनेस पण असणं खूप गरजेचं आहे. त्यांचं माइंडसेट निगेटिव्ह माइंडसेट आहे की पॉझिटिव्ह माइंडसेट आहे, त्यांना असं म्हणजे कुठल्या गोष्टी त्यांना अडतात की ते तिथं पोहोचू शकत नाही, तर त्या गोष्टी त्यांना मी सांगितल्या प्रॉपर, आणि त्यांनी ते फॉलो पण केलं. सगळे विद्यार्थी खूप चांगल्या प्रकारे त्यांनी सगळ्या गोष्टी ग्रहण केल्या, आणि जे कोऑर्डिनेटर आहेत, जे टीम आहेत, त्यांनी पण चांगल्या प्रकारे साथ दिली. प्रत्येक गोष्टीची जे पण गरज होती त्यांनी ते खूप चांगल्या प्रकारे त्यांनी त्यांचं कर्तव्य पार पाडलं. आणि असंच मी सरांना सांगतो की येणाऱ्या जे पण असे कार्यक्रम राबवतील त्या ठिकाणी आम्हाला सेवेचा चान्स द्यावा अशी मी विनंती करतो आणि संपतो. बस, थँक्यू व्हेरी मच. तुम्ही बघितलं, माजी सैनिक जेव्हा देशाच्या सीमेवर काम करतात तेव्हा त्यांना फक्त फिजिकल मजबूत होऊन चालत नाही, तर मेंटली देखील त्यांना किती आपल्याला स्ट्रॉंग व्हावं लागतं हे देखील त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितलेलं आहे. तुम्ही काय, तुमचं नाव काय आणि तुम्ही काय सांगाल? धन्यवाद सर, माझं नाव सत्यवान अधिकराव मदने, मी प्रॉपर सातारावरून बिलॉंग करतो. मला या प्रशिक्षणाची माहिती मला ॲक्च्युली फेसबुकवरून भेटली. त्या फेसबुकवरून मी नोटिफिकेशन काढल्यानंतर तिथे एक नंबर होता, त्यावर मी कॉन्टॅक्ट केला असता. तिथून त्यांनी सांगितलं बाबा अशी रूपरेषा वगैरे आहे, तुम्हाला इथं असं ट्रेनिंग मिळेल वगैरे, असं त्या गोष्टी सांगितलं. मी कॉल केला. इथं आल्यानंतर 24 मेला आल्यानंतर इथं प्रॉपर त्यांचं ते जे होतं ते बघितल्यानंतर मला असं वाटलं, अरे बरंच काय आपल्याला खूप शिकायला भेटणार आहे या 3 दिवसामध्ये. 3 दिवसामध्ये पहिल्यांदा मी आभार मानू शकतो सिद्धेश राणे सरांचं, की ज्यांनी 3 दिवसामध्ये आम्हाला पूर्ण म्हणजे नियोजन कसं असावं, कसं काय केलं, डिसिप्लिन कशा पाळाव्यात, ते स्वतः आमच्याबरोबर 2 रात्री आमच्याबरोबर झोपले. मी स्टेमध्ये इथं राहतोय, स्वतः ते 2 दिवस आमच्याबरोबर सोबत आहेत. तर पोलिसांचा विभाग म्हटलं तर त्यामध्ये पोलीस भरती होण्यासाठी 2 डिपार्टमेंट केले आहेत महाराष्ट्र गव्हर्नमेंट. त्यामध्ये पहिला येतो तो म्हणजे लेखी परीक्षा, दुसरा म्हणजे येतो तो फिजिकल फिटनेस. तर लेखी परीक्षेचं स्वरूप कसं असतं, त्यामध्ये कोणते पार्ट असतात, त्यामध्ये विषय किती असतात, हे समजून देण्यासाठी आम्हाला खुशी मॅडमनी खूप मदत केलेली आहे. त्यामध्ये कसं म्हणजे तुमचं आपली मेंटॅलिटी पॉवर वाढून तुम्ही किती कॅप्चर करू शकता, तुम्हाला कमीत कमी अभ्यासून किती कमी जास्तीत जास्त मार्क कसे ऑब्टेन करायचे हे शिकवलं. आणि त्यामध्ये खूप महत्त्वाचं म्हणजे फिजिकल फिटनेस. काही लोकांचा आता मेंटॅलिटी खूप पॉवर असते पण फिजिकल फिटनेस नसतो. ते फिजिकल फिटनेसमध्ये पहिल्यांदा काल सरांनी आम्हाला चव्हाण सरांनी खूप सकाळच्या आले, सकाळनंतर वॉर्मअप घेतला, खूप रनिंग वगैरे करून घेतले. मेंटली फिजिकल कसं असावं, मुलांनी काय केलं पाहिजे जेणेकरून फिटनेस आपला वाढेल या दृष्टिकोनातून प्रयत्न सांगितले. त्यानंतर संध्याकाळच्या वेळेला अशोक सर आले होते, त्यानंतर योगेश सर आले होते. त्यांनी ॲक्च्युली तो गोळाफेकचा इव्हेंट असतो, तो गोळा कसा पुश करायचा, त्यानंतर त्यासाठी टेक्निक काय वापरल्या पाहिजेत, त्यानंतर गोळाचा जाण्यासाठी आपल्याला काय वॉर्मअप केला पाहिजे या गोष्टी शिकवल्या. त्यानंतर इथे प्रामाणिकपणे बघायचं झालं तर या 3 दिवसाच्या ह्याच्यामध्ये आम्हाला राहण्याची व्यवस्था असेल, पाण्याची व्यवस्था असेल, जेवणाची व्यवस्था असेल, एकदम खूप मस्त मध्ये झालेली आहे. मुलींची असेल मुलांची असेल खूप मस्त मध्ये झालेलं आहे.
त्यानंतर मी स्वतः प्रामाणिकपणे सगळ्या टीमचं, संघटनेचं, महाराष्ट्र पोलीस संघटना, महाराष्ट्र राज्य या सर्वांचं खूप धन्यवाद देतो. आणि राहिले म्हणजे ते आपले सगळे कोऑर्डिनेटर, जेणेकरून रात्रभर, ऍक्च्युअली मी सरांचं नाव घेतो, प्रशांत सर, त्यांनी असे छडी घेऊन आमच्या पाठीमागे बाबा स्वच्छता दूत म्हणून त्यांनी स्वतः काम केलं आमच्या बरोबर. ते कचरा वगैरे गोळा करणं या गोष्टी त्यांनी खूप राबवल्या. अशा स्वच्छता पण म्हणजे एक पोलीस बनण्यामागं आपण नुसतं ड्रेसमध्ये उभा राहून शिकू चालत नाही, कारण आपला देश स्वच्छतेकडे कसा निघेल, स्वच्छता आपण हे देखील बघितलं. हे देखील त्यांनी समजून सांगितलं. बाबा इथे तुम्ही सकाळी 5:30 वाजता आम्ही कचरा वगैरे उतरून हे केलं. धन्यवाद फॅमिली, ऑल फॅमिली, थँक्यू सो मच. तर आता आपण बघितलं महाराष्ट्र पोलीस फॅमिली संघटनेने येथील वसई आणि वसई बाहेरील जे विद्यार्थी पोलीस भरती होण्यासाठी इच्छुक आहेत त्यांना फिजिकल नॉलेज, त्याच प्रकारे कसा पेपर लिहावा आणि येणाऱ्या प्रत्येक अडचणी कशा त्यावरती मात करावा ह्याबद्दल सविस्तर असं माहिती दिलेली आहे, सविस्तर असं प्रशिक्षण दिलेलं आहे. वसई लाईव्ह न्यूज साठी धनंजय ठाकूर सह दिलीप डाबरे, वसई. थँक्यू.